नमस्कार, मी मनोज भोयर. जय महाराष्ट्राच्या दिलखुलास या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात वाटचाल करत आहे. पण या राज्यासमोर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीपासून उद्योग, रोजगार आणि शिक्षण आणि आरोग्य या सर्व क्षेत्रातील अनेक मोठ्या समस्या ठाकरे सरकारसमोर आहेत. मंत्रिमंडळाचा विस्तार आणि मंत्र्यांची खाती यावरून हे सरकार खूपच चर्चेत होतं. या उद्धव ठाकरे सरकारमधील अत्यंत महत्त्वाचा चेहरा आहे राज्याचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री राहून चुकलेले आणि आता बांधकाम मंत्री असलेले अशोक चव्हाण. त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. खूप स्वागत आहे. नमस्कार. चव्हाण साहेब, आपलं जय महाराष्ट्रामध्ये. कधी असं वाटलं होतं तुमच्या राजकीय प्रवासामध्ये काय होईल राजकारणात आपल्याला माहिती नसतं, पण उद्धव ठाकरे यांच्या सरकारमध्ये तुम्ही काम कराल? मला वाटतं स्वप्नातही कधी विचार केला नव्हता की असं काही आघाडी स्थापन होईल. परंतु राजकीय परिस्थितीच अशी निर्माण झाली की ज्या राजकीय परिस्थितीमध्ये भाजपला बाहेर ठेवण्यासाठी महाराष्ट्रामध्ये या तीन पक्षाचं काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना सरकार येणं महत्वाचं आहे. त्याशिवाय भाजपला बाहेर ठेवणं कठीण झालं असतं आणि म्हणून सध्याची विद्यमान राजकीय परिस्थिती लक्षात ठेवून असा निर्णय हा घ्यावा लागला आहे, मान्यच करावा लागेल. पण हे करत असताना खूप कसरत करावी लागली, खूप वेळ लागला आणि आता सुद्धा आपण बघतो की वेगवेगळ्या खात्यांवरून नाराजी आपल्याला दिसते. मंत्रिमंडळ विस्तार खूप लांबला. हे नाराजी असं आहे की खाती वाटप करत असताना काही मर्यादा त्याच्यामध्ये होत्या. कारण की 12 मंत्री आमच्याकडे, 14 मंत्री शिवसेनेकडे आणि 16 मंत्री राष्ट्रवादीकडे. अशा परिस्थितीमध्ये संख्या मर्यादित असल्यामुळे मर्यादित संख्येमध्ये लोकांना ऍडजस्ट करणं ही तारेवरची कसरतच होती. त्यामुळे काही निकष लावावे लागले, काही निर्णय घ्यावे लागले, काही निर्णय घेताना काही कठीण परिस्थिती होती. परंतु शेवटी झालं आणि थोडीफार नाराजी आहे ती पण आता शमती आहे, काही फार विषय राहिला असं. पण यातून जनतेसमोर एक वेगळा संदेश गेला, चुकीचा गेला असं वाटतं की हे राजकीय अपरिहार्यता आहे की अशा पद्धतीनं तीन पक्षांचं सरकार चालवताना अशा परिस्थितीला सामोरं जावंच लागतं. नाही, आम्ही 2 पक्ष म्हणून आघाडी सरकार एकेकाळी चालवलेलं आहे. 3 पक्ष घेऊन होणारं आघाडी सरकार प्रथमच आम्ही आज चालवत आहोत. त्यामुळे बरीच कसरत करावी लागली. तिन्ही पक्षातल्या मान्यवर नेत्यांच्या बरोबर समन्वयाचं वातावरण निर्माण करावं लागलं. परंतु शेवटी ते घडलं आणि आता विषय संपलेला आहे. या सार्वजनिक बांधकाम खात्यापेक्षा आणखी एक वेगळं खातं जर तुम्हाला मिळालं असतं तर तुमचा प्रशासनाचा अनुभव, तुमची एकंदरीत राजकीय तुमची इतकी दीर्घ कारकीर्द राहिलेली आहे, पक्षाचा संघटनात्मक खूप अभ्यास चांगला आहे, तुम्ही अध्यक्ष होता, काही वेगळा न्याय देता आला असता? नाही, महाराष्ट्रातली सगळीच खाती तशी मी चालवलेली आहेत. त्यामुळे अमुकच खातं मिळावं असं काही विषय नव्हता. आणि माझे सहकारी आहेत, त्यांचाही अनुभव आहे. त्यामुळे पक्षाने जो निर्णय घेतला शेवटी तो मान्य आहे मला. तो काही तसा फार काही अडचणीचा विषय नाही आहे. पक्षाने निर्णय घेतला आणि त्या निर्णयाप्रमाणे आता मला बांधकाम खातं मिळालं, मी कामाला लागलोय. पालकमंत्र्यांवरूनही खूप नाराजी आहे. पालकमंत्र्यांची यादी प्रसिद्ध झाली, त्यात बाळासाहेब थोरात यांना अहमदनगरचं पालकमंत्री पद हवं होतं, जसं तुम्हाला नांदेडचं मिळालं. अमित देशमुख यांना लातूर मिळालं, अजित पवारांना पुण्याचं मिळालं, कारण त्या जिल्ह्यामध्ये त्यांचं राजकारण आहे. असा फायदा होतो की अहमदनगरचं पालकमंत्रीपद त्यांना मिळालं तर जास्त काम चांगलं करता आलं असतं, पण त्यांना कोल्हापूर मिळालं. म्हणजे आम्ही निर्णय घेत असताना काही बेसिस ठरवलं होतं, कुठल्या आधारावर कुठली खाती कुठलं जिल्हा द्यायचं होतं. ज्या जिल्ह्यात ज्या पक्षाचे अधिक आमदार आहेत त्या जिल्ह्याचा पालकमंत्री त्या पक्षाला द्यावा असं एक सर्वसाधारण धोरण ठरलेलं आहे. त्यामुळे तसं करण्यात आलं. काही ठिकाणी थोडेसे अंतर्गत वाद असल्यामुळे बाहेरची लोक सुद्धा नियुक्त केले आहेत. त्यामुळे होता विषय, पण तो ठीक आहे, फारसा मोठा विषय नाही आहे तो. आणि एकनाथ शिंदे यांना 2 जिल्ह्यांचं पालकमंत्रीपद मिळालं, ठाणे आणि गडचिरोली. मुख्यमंत्र्यांचा खास जो विषय आहे तो नक्षलवादी कारवाया ज्या राज्यामध्ये आपल्याला काही जिल्ह्यांमध्ये मधल्या काळात होते आणि आजही काही आहेत, जसं गडचिरोली आहे, भंडारा गोंदियाचा काही भाग आहे, तर त्या ठिकाणी विशेष लक्ष देण्याचे मुख्यमंत्र्यांनी स्वतः इच्छा व्यक्त केल्यामुळे गडचिरोलीचं पालकमंत्रीपद हे त्यांना देण्यात आलं. पण काँग्रेसला या सगळ्या सत्ता वाटपामध्ये, विस्तारामध्ये काँग्रेसला खूप दुय्यम खाती मिळाली अशी चर्चा, असं बोललं जातं, असं वाटतं आपल्याला? नाही, हे पूर्णपणे खरं नाही. काही प्रमाणात मान्य करा, पण पूर्णपणे खरं नाही. कारण काँग्रेसला
महसूल महत्वाचं खातं मिळालं, सार्वजनिक बांधकाम खातं महत्वाचं मिळालं, ऊर्जा खातं महत्वाचं मिळालं, मेडिकल एज्युकेशन खातं महत्वाचं मिळालं. तर काँग्रेसला ही खाती बऱ्यापैकी काही मिळालं, पण काही खाती 2-4 खाती थोडीशी बरोबर नाही ते मान्यच करावं लागेल, परंतु बाय अँड लार्ज संमिश्र अशा स्वरूपाचा तो विषय आहे. पण ती खाती मिळाली असते म्हणजे सोशल, जिथे समाजाशी थेट आपण कनेक्ट होऊ शकतो अशा प्रकारची खाती मिळाली तर पक्ष बळकट करण्यासाठी, संघटनेचा विस्तार करण्यासाठी खूप मदत होते. ते खातं असं असलं पाहिजे की ज्याच्यातून अधिकाधिक लोकांचं आपल्याला समाधान करता आलं पाहिजे. लोकाभिमुख नेतृत्वाला आपण जी काही शक्ती मिळते, ताकद मिळते, ही त्यातूनच मिळते की आपल्या विभागाच्या माध्यमातून जनसामान्याची कामं करणे, त्या लोकांना दिलासा देणं, ते त्यांचे प्रश्न मार्गी लावणं, असे काही विभाग आहेत ना की ज्यातून खूप लोकांसाठी करता येतं. तर ओबीसी प्रवर्ग हा हे जे खातं ऑडिटवारांनी मिळालं त्यातनं कनेक्ट नाही होऊ शकत. चांगला विभाग आहे ओबीसीचा, पण प्रश्न त्याचा अजूनही ते काही ज्याचं इन्फ्रास्ट्रक्चर अजून उभाच नाहीये. त्याला सचिव पाहिजे, पूर्ण वेळ डिपार्टमेंटला त्यासाठी वापर अर्थसंकल्पात तरतूद असल्या पाहिजे. जी नेटवर्क जे पाहिजे पूर्ण महाराष्ट्रामध्ये, तसं नेटवर्क त्या विभाग अद्यापही पूर्ण झाले ते करावं लागेल. फडणवीस सरकारच्या काळामध्ये वेगवेगळ्या खात्यामध्ये, वेगवेगळ्या विभागामध्ये जी तरतूद होती ओबीसी समाजासाठी किंवा त्या प्रवर्गासाठी, ती सगळी डायव्हर्ट करून या विभागाला दिली होती. हे खरं होतं का? फडणवीसांनी खाती निर्माण केली, पण त्या खात्याला लागणारा जो काही त्यांची मदत लागते, इन्फ्रास्ट्रक्चर लागतं, माणसं लागतात, तशी काही सोय त्यांनी केली नाही. अर्थसंकल्प तरतुदी या विभागाला कमी केल्या, त्यामुळे खातीपद कागदावर झाले. त्या सरकारमध्ये तुम्हाला कुठे कामामध्ये शंका वाटते का? किंवा कुठल्या फडणवीस सरकारच्या 5 वर्षाच्या काळामध्ये तुम्हाला असं वाटतं की या फाईलचा तपास करायला पाहिजे, या खात्यामध्ये काही गोष्टींची चौकशी करायला पाहिजे, कुठे काही शंका वाटते आपल्याला? जिथे असेल तिथे करावंच लागेल ना. असं आहे, जिथे काही विषय असे निघतील किंवा निघाले तर ते लक्ष घालावंच लागेल. अद्याप तसं माझ्या नजरेस काही आलं नाही, परंतु ज्या विभागात किंवा ज्या मंत्रिमंडळाच्या ज्या खात्यामध्ये विशेषतः शेवटी घाई गर्दी निर्णय काही घेतले असतील त्याचं मेरिट तपासावं लागेल. पण तुम्ही विरोधी पक्षात असताना तुम्ही काही गोष्टींचा अभ्यास केला, तुम्ही सातत्यानं बोलत होता, तुम्ही अध्यक्ष सुद्धा होता, आणि त्यावेळेला नेमक्या कुठल्या गोष्टी तुम्हाला जास्त चुकीच्या वाटल्या की ह्या अत्यंत चुकीच्या फडणवीस सरकारच्या काळात झाल्या, त्याची मागणी तुम्ही या सरकारमध्ये कराल की याची चौकशी खरंच करायला पाहिजे? मी चौकशीचा विषय एकदम त्या चौकशीवर येणार नाही, परंतु काही विषय असे शेतकऱ्यांच्या आत्महत्या सातत्याने वाढत होत्या, सरकारने दुर्लक्ष केलं, शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गी लावणं आवश्यक आहे. कर्जमाफी त्यांनी घोषणा केली, झाली नाही प्रत्यक्षात, आणि लोक असे अडचणीमध्ये आले. बेरोजगारीचा प्रश्न तसाच राहिला. मुंबईच्या डीपी प्लॅन, पुण्याच्या डीपी प्लॅन मध्ये प्रचंड प्रमाणात तक्रारी लोकांच्या आहेत, भ्रष्टाचाराच्या आहेत. मग असे अनेक विषय की ज्या ठिकाणी थोडं लक्ष देण्याची गरज आहे. आता तुम्ही ओबीसी जनगणना, त्याचा जो प्रस्ताव होता केंद्र सरकारला पाठवण्याचा निर्णय, तो कामकाज सल्लागार समितीमध्ये होणं अपेक्षित होतं असं बोललं जात होतं, पण तो विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी तो मांडला आणि तो एकमतानं मंजूर झाला. त्याचा काय नेमका फायदा होऊ शकतो? अध्यक्षांच्या विशेष अधिकारामध्ये काही त्याला निर्णय घेण्याची मुभा आहे, त्यामुळे जनगणना ओबीसींची करण्याच्या बाबतीमध्ये तो प्रस्ताव मांडला, सभागृहाने तो मान्य करतात, काही गैर काय. पण त्यातल्या जातीनिहाय त्याचा सगळा अभ्यास होणं, त्याची किती संख्या आहे, मधल्या काळात असं योजना आपण जो काही योजना शासनाच्या आहेत ते बऱ्याचशा वेळेस समाज आधारित आहेत, रिझर्वेशन त्याच्यावर आधारित आहेत. तरी जनगणना होत असेल तर काय हरकत आहे. वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. ब्रेक नंतर सुद्धा दिलखुलास अशोक चव्हाण असा सुरू आहे. कुठे जाऊ नका, फक्त पाहत रहा जय महाराष्ट्र. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आहे. जे बांधकाम खातं मिळालं हे खरं सोशली कनेक्टेड असं खातं आहे. महाराष्ट्रामध्ये ग्रामीण भागामध्ये अजूनही रस्ते नाही आहेत. काही ठिकाणी खात्याचा तुम्ही कार्यभार स्वीकारल्यानंतर तुमच्या समोर काही वेगळ्या योजना आहेत. एक तर महाराष्ट्राच्या अविकसित भागाला अधिक प्राधान्य दिलं पाहिजे. गेल्या 5 वर्षांमध्ये जो भाग उपेक्षित राहिला, ज्या भागामध्ये पायाभूत सुविधा दिल्या गेलेल्याच नाहीत, विशेषतः मराठवाड्याचा बराचसा भाग आहे, मुंबई गोवासारखा हायवेचा मोठा भाग आहे, केंद्र शासनाने सुरू केलेल्या अनेक योजना अशा रखडलेल्या, पैसेच केंद्र शासनाकडून मिळाले नाही म्हणून ती कामं रखडलेली आहेत. त्यामुळे अशा सगळ्या अविकसित भागाला राज्याच्या विकसित भागाच्या बरोबरीने आणता आलं पाहिजे, ही त्यातला प्रमुख भूमिका राहणार आहे.
राज्य शासनाची एक सार्वजनिक बांधकाम खातं इतर राज्याची इतर जिल्हा विभागाची कामं सुद्धा घेते, बिल्डिंगची कामं आहेत ती सुद्धा कामं चांगली झाली पाहिजे, चांगल्या प्रतीची झाली पाहिजे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे आपण करू ते कालबद्ध मर्यादेमध्ये झालं पाहिजे, हा पहिला विषय. चांगलं दर्जेदार काम झालं पाहिजे, दर्जेदार काम झालं पाहिजे, आता दुसरा विषय. आणि त्यात काही चुकीच्या गोष्टी होऊ नये, या 3 गोष्टी पाळल्या तर मला वाटतं की निश्चित चांगलं काम महाराष्ट्रात दिसू शकेल असं वाटतं. तुम्हाला रोडमॅप करायचा आहे तयार, एक विकासाचा या खात्यातला? रोडमॅपही करायचा, रोडमॅप प्रमाणेच त्याची अंमलबजावणी करायची. पण यापूर्वी 5 वर्ष हे खातं चंद्रकांत पाटील यांनी सांभाळलं. तुम्हाला त्यातले नेमके दोष कुठले वाटतात? नाही, मी ते दोष अजून काही काढलेले नाही की माझं मला वाटतं की माझं चांगलं काम काय करायचं एवढं मला पुढे त्या पाहिजे. खात्यामध्ये असताना त्यांनी काम सांभाळत असताना तुम्हाला असं वाटलं की त्यांनी न्याय नाही दिला? नाही, तसं नाही, ते त्यांच्यापर्यंत काम त्यांनी केलं असेल, पण अद्याप त्या बारकाव्यामध्ये गेलो नाही मी. पण पुरता विकास झाला त्या खात्यातनं राज्यात वेगवेगळ्या म्हणावं ठिकाणी? लागेल, म्हणजे त्यांनी ज्या पद्धतीने महाराष्ट्राकडे सगळीकडे पाहायला पाहिजे होतं त्यांनी काही विशिष्ट भागात लक्ष दिलं, उर्वरित महाराष्ट्र लक्ष कमी झालं. कुठल्या भागामध्ये लक्ष दिलं असं ते म्हणताय? मराठवाड्यात कमी झालं ना, मान्यच करू. मराठवाड्याच्या बऱ्याचशा भागात काही रस्त्याची अवस्था फार बिकट आहे, तर मराठवाड्यात लक्ष कमीच झालं चंद्रकांत पाटलांनी. खास करून आपण पाहतो चव्हाण साहेब की पालघर, मोखाडा आदिवासी विभाग आहे, गडचिरोली असेल, भंडारा, गोंदिया, या भागामध्ये रस्त्यांचा विकास ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे होते, रस्ते बांधणी ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे होती, ती अजूनही इतक्या वर्षात होऊ शकली नाही. म्हणून मी म्हणतो ना की जो महाराष्ट्राचा अविकसित भाग आहे, मग तो आदिवासी क्षेत्र असेल, मागासवर्गीय क्षेत्र असेल, मराठवाड्यासारखा उपेक्षित भाग असेल, या सगळ्याचा गोळाबेरी करून तिथे आपलं लक्ष केंद्रित करावं लागेल की जेणेकरून महाराष्ट्राचा एक लॉप साइडेड विकास होणार नाही, समतोल विकास होईल, याकडे लक्ष द्यायची गरज आहे. मोदी सरकारच्या पहिल्या पर्वामध्ये आपण पाहिलं की केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी खूप देशभरातल्या रस्त्यांबद्दल घोषणा करत होते. महाराष्ट्रामध्ये सुद्धा या निवडणुकीच्या पूर्वी सुद्धा मोठमोठी आकडेवारी असायची. तुम्हाला असं वाटतं की त्या 5 वर्षात त्यांनी खूप काम झालं महाराष्ट्रामध्ये? सुरुवात बरी केली, पण नंतर मला माहित नाही, मला वाटतं नंतर ते सगळंच काम बिलकुल कदाचित त्यांना वरिष्ठांकडून सहकार्य मिळत नसावं असं वाटतंय मला, की जेणेकरून गडकरींनी जेवढ्या घोषणा केल्या त्या अर्धवट राहिल्या आणि किंबहुना पुढची कामं सुद्धा बिलकुलच संत गतीने किंवा चालूच नाही झाली, अशा प्रकारची अवस्था झालेली आहे. त्यामुळे आता नेमकं गडकरींच्या विभागाचं बजेट कमी करण्यात आलं, त्यांना जी निर्णय प्रक्रियेमध्ये जे काही मोकळीक होती सुद्धा कमी करण्यात आली, असं एक जनरल माहिती मिळते, कानावर आहे. त्यामुळे महाराष्ट्राचं नुकसान होत आहे. पण समजा ते बजेट असतं तेवढंच, तर महाराष्ट्रामध्ये तुम्हाला तुमच्या क्षेत्रामध्ये काम करताना केंद्राची मदत मिळाली असती? नाही, केंद्राने मदत केलीच पाहिजे. मी त्यांना भेटणार आहे पुढच्या आठवड्यामध्ये आणि महाराष्ट्रातली त्यांची कामं जी आहेत त्यांनी सुरुवात केली त्या कामाला गती देण्याकरता त्यांच्याशी मी विनंती करणार की बाबा इथे लक्ष दिलं पाहिजे तुम्हाला. हा एक मुद्दा झाला. आणि दुसरा मुद्दा त्यांचा मी असं बोलणार आहे की आता पुढे जी कामं घ्यायची आहेत केंद्र शासनाकडून, ती तुम्ही असं आहे की आम्ही आमचं काम करतो ते त्यांचं काम करतात. त्यांचं काम महाराष्ट्रात सुद्धा आहे, मी करत नाही, पण जो धडाका सुरुवातीला होता तो आता राहिलेला नाही. पण तसं विजनरी मंत्री म्हणता येईल आपल्याला त्या खात्याचे? ते काय म्हणताय? एक विजन ज्या मंत्र्यांकडे लागतं कामाचं. गडकरींचं काम पाहिलेलं आहे. गडकरी एक हार्डवर्कर आहेत, काम करणारे उत्कृष्ट नेते आहेत. दुसऱ्या पक्षात जरी असले तर त्यांच्याबद्दल मला आदर आहे. त्यामुळे महाराष्ट्र फक्त एवढंच झालं की त्यांच्या घोषणा भरपूर झाल्या आणि नंतर मात्र कामाला गती मिळू शकली नाही. काय राजकीय कारण असू शकतात की त्याच्या विभागाला कात्री लावण्यात आली असं वाटतं मला. वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. ब्रेक नंतर सुद्धा दिलखुलास अशोक चव्हाण असं सुरू राहील. कुठेही जाऊ नका, फक्त पाहत रहा जय महाराष्ट्र. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आहे. गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले किंवा शरद पवारांचंही असं म्हणणं होतं की जे वेगवेगळे मुद्दे आहेत, भीमा कोरेगाव प्रकरण असेल, लोया प्रकरण असेल, जस्टिस प्रकरण, या प्रकरणाची पुन्हा एकदा चौकशी व्हावी असं आपल्याला वाटतं? सत्यता तपासण्याची गरज काय नाकारता येत नाही. भीमा कोरेगावचा विषय असो किंवा जस्टिस लोया प्रकरण, लोकशाही या दोन्ही लोया प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिलेला आहे. मला माहित नाही नेमकं याच्यामध्ये कायदेशीर बाबी तपासल्या गेल्या पाहिजेत, पण निश्चितच या सगळ्या विषयामध्ये एक संशय लोकांच्या मनामध्ये आजही कायम आहे. वाटतं लोकांसमोर सत्य आलं पाहिजे आणि जी खरी गोष्ट आहे ती लोकांना कळली पाहिजे. आणि दुसरा मुद्दा म्हणजे एनआरसीच्या मुद्द्यावर असेल, नागरिकत्व सुधारणा कायदा असेल, त्यानंतर आता NPR आहे, परत एकदा JNU या जवाहरलाल नेहरू विद्यापीठामध्ये जो त्या मुलीवरती हल्ला झाला,
असे डावे विचारसरणीचे लोक, उजव्या विचारसरणीचे लोक, असं सगळं आपल्याला देशभरामध्ये, महाराष्ट्रामध्ये आपल्याला युद्ध सगळं वैचारिक आपल्याला दिसतं. देशामध्ये एक आव्हानात्मक परिस्थिती आहे आणि केंद्र सरकार याला जबाबदार आहे, कारण ते खतपाणी घालण्याचं काम त्यांच्या माध्यमातूनच आज देशामध्ये सर्वत्र सुरू आहे. जेएनयूचा प्रकार जो आहे ते पहिला नाहीये, त्याच्या अगोदर सुद्धा जेएनयू मध्ये 1-2 वेळा घटना घडलेल्या आहेत. बाहेरचं कोणी येतं, विद्यार्थ्यांना मारहाण करतं, जबर मारहाण होते आणि ती दखल कोणी घेत नाही, की पोलीस केंद्राकडे आहे ते त्याकडे लक्ष देत नाही. पूर्ण राज्यात देशामध्ये प्रक्षोभ आहे. या विषय मुंबईसारख्या शहरात सुद्धा प्रक्षोभ आहे जेएनयूच्या. सर्व देशातील अक्रॉस पार्टी लाईन्स सर्व थरातील लोक त्या प्रोटेस्टमध्ये सामील झालेली आहेत. बलात्काराची प्रकरणं देशामध्ये वाढत चाललेली आहेत. त्यामुळे सामाजिक सलोखा बिघडतोय, देशातलं वातावरण खराब होतंय, गुंतवणुकीवर परिणाम होत आहे, बिझनेस कमी झालेला आहे, उद्योगपतींना चिंता आहे. देशामध्ये एकंदरीत परिस्थिती गेल्या या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये भाजपच्या या ढासळत चाललेल्या आहेत. त्यामुळे हे सगळं सावरायचं असेल तर सरकारला आपली भूमिका जरा, सरकारचा पॉलिटिकल अजेंडा सरकार राबवत आहे, पण सरकार देशाचं काय भलं आहे हे सरकारने पाहिलं नाही. कारण हे फक्त बीजेपी आणि आरएसएसच्या विचारसरणीवर चालणारं सरकार आहे. आरएसएसची जी विचारसरणी आहे त्या विचारसरणीवर भाजप काम करत आहे आणि ते काम करून देशामधला जो सामाजिक सलोखा आहे, पण काय वाटेल ते हो, पण आपला अजेंडा आपण राबवला पाहिजे हे घेऊन त्यांचं सगळं काम सुरू आहे. हे देशासाठी घातक आहे. सरकारच्या कामकाजाला आता कुठे सुरुवात झाली, अर्थात वेळ लागला, आपण मान्य करताय, पण आता टीका करण्यासारखं फडणवीसांकडे काय विरोधी पक्षनेते म्हणत? खरं मग फडणवीसांनी एक 6 महिने थांबलं पाहिजे ना. तातडीने ते एवढा वेळ तुम्ही दिला होता त्यांना? हो बिलकुल. आम्ही 6 महिने 8 महिने काय बोललोच नव्हतो त्यांच्यावर. नवीन सरकार आल्यानंतर त्या सरकारला सेटल व्हायला काही वेळ लागतोच ना. आता आमचं हनीमून पिरियड म्हणतात, हनीमून पिरियड आहे म्हणून. आम्ही हनीमून म्हणत नाही, आमची अपेक्षा तशी नाही आहे, परंतु 6 महिने असा पिरियड असतो की ज्याच्यावर कोणी बोलत नाही नॉर्मली. तर फडणवीसांनी 6 महिने वाट पाहिली पाहिजे, सरकारला काम करू दिलं पाहिजे आणि मग तुमचं तोंड तुम्ही उघडा. पहिल्या दिवशीच तुम्ही राज्याचा राहिला मुख्यमंत्री राहिला माणूस, काल मुख्यमंत्री आज विरोधी पक्ष नेता आणि ताबडतोब रस्त्यावर उतरून भाषा बोलायला लागलं. तुम्हीच होता ना वरच्या 5 वर्ष, तसं काय केलं तुम्ही? असा प्रश्न लोकांच्या मनामध्ये आहे. पण या सगळ्या जेव्हा अजित पवारांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली मुख्यमंत्र्यांसोबत, म्हणजे तत्कालीन म्हणजे देवेंद्र फडणवीस, ही घटना खूप चक्रावून टाकणारी होती, आश्चर्यचकित करणारी होती. आता या घटनेला सर्व विसरले असं म्हणता येईल आपल्याला? लोक आम्ही विसरलो, कारण शेवटी पोल त्यांच्या पक्षातला त्यांचा विषय आहे, राष्ट्रवादीतला. लोक विसरली नाहीत. लोकांना काय नेमकं काय घडलं हेच कळत नाही. नेमकं हे 24 तासामध्ये काय नाट्य घडलं आणि हे लोकांना काही समजत नाही. आणि तसं होऊन सुद्धा अजित पवारांना परत एकदा उपमुख्यमंत्री या राज्याच्या होण्यात कुठली अडचण आली नाही? आता त्यांच्या पक्षातला विषय असतो, मी काय बोलणं उचित नाही. आम्ही आघाडी सरकारमध्ये आहोत, त्यामुळे त्यांच्या पक्षांनी निर्णय कुठे कसा घेतला हे त्यांना माहिती. लोकांच्या मनात प्रश्न आहे प्रश्न आहे. या महाविकास आघाडीचं सरकार चालवताना खूप कसरत करावी लागणार आहे, खूप पथ्य पाळावी लागणार आहे. असे विषय अद्याप आले नाहीत. 3 पक्षात समन्वय समिती स्थापन आम्ही करत आहोत. समन्वयाचं काम काही ज्येष्ठ लोकांना करावं लागणार आहे, चर्चासाठी बसावं लागणार आहे. पण अशी समन्वय समिती आघाडी सरकारमध्ये पण होती. नाही, बसावं लागेल. असे बऱ्याचशा वेळेस काही विषय असे येतात की जिथे काही चर्चा करायची गरज पडते, वाद निर्माण होऊन एका लक्ष घ्यावं लागतं. त्यामुळे 3 पक्षातील प्रमुख लोकांची ही समिती होईल. त्यामध्ये मग असा काही विषय आलाच चर्चा करावं लागेल. या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचे निकाल लागले आणि त्यात भाजपनंतर काँग्रेसला जास्त संख्या आपल्याला दिसत आहे. जिल्हा परिषदेचे 75-76 त्यांची एक आकडेवारी जुळून येते. 103च्या आसपास भाजप आहे, राष्ट्रवादी त्या खालोखाल सेना आहे. तुम्हाला खूप आशादायी चित्र वाटतंय काँग्रेससाठी महाराष्ट्रामध्ये? चांगलं नाही असं काँग्रेसला. लोकांना एक तर सरकार आपण सरकारमध्ये येणं आपल्याच दृष्टीने आवश्यक होतं, लोकांची इच्छा होती. त्यामुळे सरकार स्थापन करण्याकरता निर्णय आम्ही घेतला. सत्तेमध्ये आल्यानंतर लोकांच्या अपेक्षा वाढल्यात, खूप उत्साहाचं वातावरण हे मान्य करावं लागेल. आणि त्याचा परिणाम पाहतो की सरकार स्थापन झाल्यामुळे जिल्हा परिषदचे बहुतांश निकाल हे काँग्रेसच्या बाजूने, काही एखाद 2 अपवाद सोडले तर बहुतांश निकाल हे काँग्रेसच्या बाजूने लागले. त्यामुळे एक सकारात्मक त्याचा फायदा आहे. लोकांना वाटतं काम होतील, आता मतदान केलं पाहिजे, काँग्रेसचं राज्य आलं पाहिजे अशी भावना आहे लोकांच्यामध्ये. पण अजूनही भाजप कमी झालेले नाही. हे 3 पक्ष एकत्र आले, हो, म्हणून त्यांनी भाजपच्या विरोधामध्ये त्यांना यश मिळालं. चांगलं आहे ना. पण भाजप अजूनही ताकदवर आहे राज्यामध्ये. एकदमच दिले ओव्हरनाईट 15 दिवसात कसं होईल? असं की तुला कालावधी द्यावं लागेल, संघटना बांधावी लागेल. काँग्रेसचा मंत्री या नात्याने माझं काम फक्त सार्वजनिक बांधकाम पाहणं एवढंच नाही आहे, तर राज्यामधली पक्ष संघटनेला ताकद देणं, त्या संघटनेच्या माध्यमातून आपल्याला ज्या स्थानिक निवडणुका त्या जिंकणं आणि कार्यकर्त्यांना बळ देऊन त्यांना उभं करणं हा त्यातला महत्त्वाचा भाग आहे.
फडणवीसांच्या गृह जिल्ह्यामध्ये काँग्रेसने जोरदार मुसंडी मारली, याचं विश्लेषण तुम्ही कसं कराल? नागपूर हा विदर्भ हा काँग्रेसचा नेहमीच बालेकिल्ला राहिलेला आहे. फक्त स्थानिक जी काही मदत पाहिजे होती ती मदत मागच्या कालावधीमध्ये कदाचित आम्ही कमी पडलो त्या गोष्टी करण्यामध्ये आणि थोडं दुर्लक्षित झालं होतं असं म्हणावं लागेल. पण आता वाटतं की लोकांना खळबळून जाग आलेली आहे, काम करतायत आणि विदर्भातली जनता ही काँग्रेसच्या मागे राहण्याची मानसिकता ही दिसली काढून जात. आणि तिन्ही पक्षांचं सरकार चालवताना प्रत्येक पक्षाला स्वातंत्र्य आहे आपला पक्षाचा विस्तार करणं, निश्चितच त्याला बळकट करणं. आम्ही काही पक्ष आमचा वाढून असं कसं म्हणता येईल. आमच्या पक्षाची धोरण भूमिका आमची कायम राहील. आमचा पक्ष सत्तेमध्ये आला पाहिजे, संख्या वाढली पाहिजे, ताकद मिळाली पाहिजे, आम्ही करणारच. ही तडजोड काय पक्षाची तडजोड कुठे गेली आहे? या सत्तेमध्ये आल्यामुळे काँग्रेस पक्षाला एक नवी ऊर्जा आली असं म्हणता येईल. कारण गेल्या काही 5 वर्षामध्ये आपण पाहिलं की खूपच निस्तेज वातावरण होतं. अनेक समस्या पक्षांसमोर होत्या, नेतृत्वाच्या असतील, आणखी काही असतील. लोकसभेमध्ये खूप दारुण पराभव झाला पक्षाचा. आता परत एकदा उभारी घेता येईल पक्षाला या निमित्तानं? वातावरण पोषक आहेत, कार्यकर्त्यामध्ये उत्साह आहे, ही संधी आहे. चांगल्या लोकांना, नवीन चेहऱ्यांना पुढे आणण्यासाठी ज्याची ताकद आहे त्याला पुढे केलं पाहिजे. ठीक आहे, तेच ते जुने चेहरे आणले लोकांनी नाकारलेले चेहरे न आणता त्या नवीन तरुणांना संधी दिली पाहिजे. पण सत्तेमध्ये तरुण चेहऱ्यांना संधी दिली की मग ज्येष्ठ नाराज होता असं थोडंफार मला दोन्ही असलं पाहिजे ना. जुने नवीन हे कॉम्बिनेशन बसवता आलं. ज्येष्ठांचा अनुभव पण खूप आवश्यक आहे. ज्येष्ठ आणि नवीन दोन्ही एकत्र पाहिजे. अशा कॉम्बिनेशनने हे उद्धव ठाकरे यांचं सरकार चालत राहील. मला अडचण काय वाटत नाही तशी. खूप धन्यवाद. आपण जय महाराष्ट्र सोबत दिलखुलास गप्पा मारल्या. आपले खूप खूप आभार.